जदून आळशी माणसं उठून सकाळी एक सनराईज बघायला जात असतील तर तुम्हाला कळेल की हा सनराईजची हाईप किती आहे. आणि खरंच या हाईपपेक्षा म्हणजे इतका सुंदर सनराईज की हा वन्स इन लाईफ टाईम तर तुम्ही बघितलाच पाहिजे असा हा सनराईज आहे. आज आपण बोलणार आहोत कुलुकमलाईबद्दल. पहाटेच्या या धुक्यात हरवलेला डोंगर बघून कोणालाही वाटेल की आपण थेट स्वर्गात आलोय. पण थांबा, ही तर फक्त एक झलक आहे. सुट्टीत फिरायला आल्यावर या पहाटे 3:30ला कोण उठतं? तसं ते कठीणच काम आहे. पण आदल्या दिवशी आमच्या हॉटेलच्या रूम मधून आम्हाला जो व्ह्यू दिसला ना, त्याने आम्हाला अक्षरशः वेड लावलं यार. रूमच्या बाल्कनीतून जर डोंगर असा दिसत असेल तर एकदम टॉपवर गेल्यावर काय फील होत असेल, याच विचाराने आमची झोप उडली आणि बस तिथेच आम्ही ठरवलं उद्या पहाटे काहीतरी झालं तरी कुलुकमलाई गाठायचं. मिशन कुलुकमलाई इज ऑन. घड्याळात पहाटेचे 4 वाजलेत. मुन्ना शहरातून आमची गाडी बाहेर पडलेली आहे. बाहेर मस्त अंधार आहे आणि सगळीकडे एक कमालीची शांतता पसरली आहे. रस्त्यावर तर कुत्रं पण दिसत नाहीये. कुलुकमलाईला जाण्यासाठी आधी मुन्नारहून 30 किलोमीटरचा रस्ता पार करून सूर्यनेल्ली नावाच्या बेस कॅम्पला जावं लागतं. बाहेर पडणारा तो रिमझिम पाऊस आणि तो अंधार, एक वेगळीच एक्साइटमेंट होती मनात. साधारण पाऊण तासानंतर आम्ही सूर्यनेल्लीला पोहोचलो आणि इथून सुरू झाला या ट्रिपचा सर्वात भारी टप्पा. इथून पुढचे 17 किलोमीटर तुम्हाला फक्त या खास लोकल जिप्सनेच पार करावे लागतात. बाहेर मस्त पाऊस सुरू होता आणि त्या पावसात जीप मधून जाणारी ती नागमोडी चिखलाची वाट खरंच खूप रोमॅन्टिक फील देत होती. पावसामध्ये या जंगलात एक वेगळीच जादू तयार झाली होती. एका जीपचा रेट साधारणतः 2000 ते 3000 रुपये असतो आणि त्यात 6 ते 7 लोक आरामात बसतात. निसर्गाच्या कुशीतून पावसात भिजत जाणारा हा ऑफ रोडिंग एक्सपिरियन्स खऱ्या अर्थाने एक ॲडव्हेंचर होता. चिखलातून वाट काढत जात त्या जीप्स आणि अंगावर येणारे पावसाचे ते थंडगार थेंब, पावसामुळे सभोवतालच्या निसर्गाचं सौंदर्य अजूनच खुलून आलं होतं. एक वेळ तर अशी आली की गाड्यांची रांग लागली होती. आम्हाला तर वाटलं की यार आम्ही बँगलोर मधून ट्रॅफिक नको म्हणून आम्ही मुन्नारला आलो आणि इथं तर एकदमच ट्रॅफिक लागलेलं होय. आणि काहींना तर जीपला धक्के बी मारावे लागत होते. पण त्या रिमझिम पावसात सगळ्यांसोबत मिळून तो अनुभव घेणे यात एक वेगळीच मजा होती. पावसात भिजताना कोणीही कंटाळत नव्हतं. काही लोक तर रेनकोटच्या विदाऊट पण भिजत होते. सगळे फक्त तो क्षण आणि ते पावसाळे वातावरण एन्जॉय करत होतं. फायनली 1.5 तासाच्या त्या अप्रतिम प्रवासानंतर आम्ही टॉपवर पोहोचलो. समुद्र सपाटीपासून सी लेवल पासून म्हणजे तब्बल 7090 फूट उंचीवर. वर पोहोचल्यावर समोर जो नजारा दिसला, ओ हो, शब्दामध्ये बोलताच येऊ शकत नाही. सूर्य ढगांच्या आड लपला असला तरी त्या धुक्यामुळे आणि पावसामुळे त्या दरीला एक वेगळंच आणि विलोभनीय सौंदर्य आलं होतं. तो अंगाला झोंबणारा गार वारा आणि तो ढगांचा तो समुद्र, फिलिंग एकदमच स्वर्गीय होतं. इथे तुम्हाला एक मस्त फन फॅक्ट सांगतो. आपण हा ट्रेक जो आहे ना तो केरळमधून सुरू केलेला, पण आता आपण ज्या ट्रेकवर उभे आहोत ना तो आहे तमिळनाडूमध्ये. म्हणजे केरळमधून निघायचं आणि तमिळनाडूमध्ये पोहोचायचं. वा रे वा. थोड्या वेळाने जेव्हा ते ढग हळूहळू बाजूला झाले ना, तेव्हा समोरचा भाई जो क्लिअर व्ह्यू आला ना, एकदम म्हणजे मेस्मरायझिंग व्ह्यू होता. जे डोंगराचे आणि दऱ्यांचे आकार समोर आले ते एखादे सुंदर पेंटिंग सारखे होते. अंधार असल्यामुळे येताना आम्हाला काही तसं दिसलं नाही, पण उजेड पडल्यावर ओ हो जी ग्रीनरी होती, सगळीकडे हिरवळच हिरवळ. आणि सर्वात उंचीवर असलेले जगातले चहाचे मरे. हे जे मरे आहेत ना ते 1927 ते 1932च्या दरम्यान भाई ब्रिटिश लोकांनी लावलेले आहेत आणि ते आजही चालू आहेत.
आता आमचा जो परतीचा प्रवास सुरू झालेला ना, तर त्याच्या दोन्ही बाजूला असा हिरवागार गालीचा पसरला होता. पावसामुळे हे पानं इतकी फ्रेश दिसत होती की भाई नजरच हटत नव्हती. इथल्या चहाची खासियत म्हणजे सर्व चहा जो आहे हा ऑर्थोडॉक्स पद्धतीने बनवला जातो. सगळं काम हाताने होते, मशीनचा कोणताच वापर नाही. आणि या झाडांना कोणी पाणी घालायला येत नाही. तसं डोंगर माथ्यावरचं रोमॅन्टिक सकाळचं धुकं आणि पहाटे पडणारा पाऊस हेच काफी आहे. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथे कोणतेही केमिकल फर्टिलायझर वापरत नाही. 100% ऑर्गॅनिक चहा, म्हणूनच इथल्या चहाला एक वेगळीच सुगंध आणि टेस्ट आहे. आणि बॉलिवूड फॅनसाठी सांगतो की जे तुम्ही चेन्नई एक्सप्रेसमध्ये कश्मीर में तू कन्याकुमारी हे गाणं जे ऐकलेलं आहे ना, तेही मुन्नारमध्ये शूट झालेलं आहे. हळूहळू मी ज्यावेळेस खाली उतरत होतो ना, त्यावेळेस पुन्हा पाऊस सुरू झाला. हिरवेगारमध्ये त्यावर पडणारा तो पाऊस अगदी मनाला भर घालत होता. आता व्हिडिओच्या शेवटी एकच प्रश्न की आम्ही इथे परत येऊ का, आणि तेही या पावसात? तर उत्तर आहे 100% नक्की येऊ, किंबहुना पावसातच येऊ. कारण पावसाने जे आम्हाला म्हणजे कोलक मुलाईचं जे खरं रूप दाखवलेलं आहे ना, ते आम्ही कधी विसरू शकत नाही. हा जो स्पेक्टेक्युलर एक्सपिरियन्स आहे ना, ते तुम्ही आयुष्यात एकदा तरी. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.